गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. मी आता मला माहिती आहे तुम्ही लोक मला खूप शिव्या देतात आहे कारण मी व्लॉग लवकर नाही टाकत आहे, रोज नाही टाकत आहे, हे बोलून पण की मी रोज टाकेन. पण मी काय करू, घरी कोण असतच नाही आणि मी कुठे आता बाहेर जात नाही तर मी घरी व्लॉग बनवू काय, कारण घरी कोण नाही आहे. मोनू आहे, मोनू झोपली आहे, इशू जाते कॉलेजला, मम्मी जाते कामाला, तर म्हणून माझा व्लॉग नाही बनत आहे. पण मी आता बाहेर चालली आहे तर मी विचार केला मी व्लॉग चालू करते. आता मी जरा येल्लोवरती अशी स्विच मारते कारण माझं असं झालं आहे आता की हां येल्लो तर छान वाटतं आहे. तर मी आता RTOला चालली आहे कारण माझ्या लायसन्सचं मला करायचं आहे पहिलं तर. आणि माझे आयब्रोज खूप जास्त डार्क फील झाले आहेत ते, आणि मी खूप काळी झाली आहे. मला सर्व बोलतात आहे की अदिती तू खूप काळी झाली. मी मिररमधनं बघते ना स्वतःला तर असं वाटते की बापरे कोणती काळी काळी मुलगी उभी आहे तिकडे. चांगले वाटतात काळी मुली, मला ते नाही बोलायचं आहे प्लीज. असं मला कमेंटमध्ये बोललं की काळी अशी बोलते, मी असं नाही बोलत आहे, मी माझं बोलते, मी स्वतःला बोलते आहे ते, ठीक आहे. कारण आजकाल काय पण सोशल मीडियावरती बोलून टाकल्यावरती शिव्याच पडतात, म्हणजे विचार करून नाही बोललो तर. आणि मी एकटी नाही चालली आहे, मी बघू विचारेन, मी सांगू शकते की नाही ब्लॉगमध्ये की मी कोणासोबत जाते ते पहिलं. आणि कशाने जाणार आहे माहीत नाही. आणि काल साक्षीचा जो फ्रेंड आहे त्याने माझी गाडी ठोकली पुढून. तर आता मी त्याचं काय करू मला समजत नाही आहे. तर नाहीतर गाडी बघून तर लोकांना वाटेल मीच ठोकली आहे, मी अदितीच कुठेतरी ठोकून आलं आहे, पण अदितीने नाही ठोकलं आहे. आणि अदितीचे पेट्रोलमध्ये रोज 500-600 रुपये जातात. ते अदितीने काय केलं पाहिजे मला प्लीज सांगा. मला सर्व बोलतात CNG लावून टाक, अर्धे लोक बोलतात ते नको लावू. काय करू मग, पेट्रोल भरत राहू. 600 रुपयेचा रोज पेट्रोल लागतं रोज. आणि लोणावळ्याला जायचं असेल तर 1000 रुपयाचं पेट्रोल. चल लोणावळा ठीक आहे, इकडेच फिरायला 500-600 रुपयाचं पेट्रोल भरू मी आता. कमवू काय, खाऊ काय, कपडे काय घेऊ, पेट्रोल भरू, एक तर त्यामध्ये मुलगी, एवढे खर्च आहेत माझे. त्याच्यामध्ये मला गाडीचं पण वेड आहे, पेट्रोल पण भरायचं आहे मला रोज, मला गाडी घेऊन हिंडायचं पण आहे रोज. मी कसं काय मॅनेज करू हे सर्व यार. कसं होतं आहे, पण रोज नाही होऊ शकत ना असं रोज 600-700चं पेट्रोल यार. या पेट्रोलच्या चक्करमध्ये माझी शॉपिंग अडकते. पण मी किती हे आहे की ठीक आहे माझी शॉपिंग राहिली बाजूला चालेल, पण मी पेट्रोल भरेन, मी फिरेन, मी गाडी घेऊन हिंडेन. घरी मला किती पण शिव्या देऊन द्या, माझी गाडी किती पण कोणी पण ठोकून द्या, मी कमी ठोकते आणि माझे मित्रच ठोकतात जास्त माझी गाडी. ठीक आहे, मी आता RTOवर जाते लायसन्ससाठी. खुशी देख रही हो. तिकडे जाऊन आता मी चालू करेन, म्हणजे असं निघून चालू करेन, निघून. मी घरी आली आणि मी जास्त शूट नाही केलं कारण कायच करेन शूट. आता लय गरम झालं आहे मला आणि एकदम असा. मी कुठे गेलेली, आरेमध्ये गेली, आरेमधनं नंतर आतमध्ये कुठेतरी लय मोठा डॅम होता, डॅम तिकडे गेलो आणि मग तिकडे मी खूप चालली. माझं तोंड पूर्ण काळं झालं आहे आता मी तोंड धुणार आहे. आणि आता मी आईकडे जाते कारण आईचं कानाचं ऑपरेशन झालेलं, तर मी तेव्हा तिकडे नाही गेलेली, तर म्हणून मी आता जाते. आणि मोनू तर झोपले, मोनू स्वतःच तिच्यात ताकद नाही, ती काय येईन माझ्यासोबत. तर मी एकटी चालली आहे बँड्राला, खारला. तर मी गाडीमध्ये चालू करेन आणि मग नंतर आईकडे चालू करेन. म्हणून ते दे मला तोडून, जे बाहेर आले ते हे खोलून दे, हा डबा खोल. मला त्याच्यामध्ये काय खरं नाही वाटत आहे ह्याचं. थोडंसं खाऊन बघू दे का. अय्या हे सेम आहे, बट नाही सेम नाही. ठीक आहे दोस्तो, काय नाही करू शकत मी खाऊन मग चालू करते. सो आता मी निघाले. आता जस्ट मी जशी खाली आली, इशू मला भेटली इथे आणि इशू ऑटोमधनं उतरत होती तर बोलते पे कर ना, मग तिला 51 रुपीज पे केले मी.
आता मी जाते आईकडे. पेट्रोल पण भरूनच आलेली मी आता. आणि आज रात्री आय थिंक मूवीला जाणार आहे किंवा कुठेतरी जाणार आहे, माहीत नाही. मी फक्त लिपस्टिक लावली आणि माझा पूर्ण फेस चांगला वाटतोय. ही वाली लिपस्टिक आहे शुगरची. मी दोन्ही मिक्स नाही केलेत आता. मी फक्त एकच लावली आहे. कोणती लावली आहे मला लक्षात नाही येते, पण दोन्ही मस्त आहेत आणि निघत पण नाही लवकर. जे मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलेलं, मी मच्छी बिच्छी खाऊन पण आता मी मस्त गाणं लावणार, आईकडे पोहोचणार, मॅप लावणार पहिला तर. मॅप, कारण मला रस्ता नाही लक्षात राहत. मी 10 वेळा जाईन त्या रस्त्यावरनं, पण मला तो लक्षात नाही राहणार. सो आता मी तिकडेच जाऊन चालू करते. बाय. आता जस्ट नाही टाइम झाला, मला अर्धा तास झाला येऊन. आणि आता आईला मी तुम्हाला नाही दाखवणार आहे, कारण आईला अशी पट्टी लावली आहे आणि ते जरा पण चांगलं नाही वाटत आहे. नाही ग, गपरा ना, व्लॉग चालू असताना काय पण नको. तर मी आता डाळ बनवली आहे आईकडे, आणि मी आईला नवीन डाळ बनवायची कशी हे शिकवलं आहे, है ना आई? आई बघा तुला मारेन पकडून, तुला तिकडे आलं बरोबर करते. तर आता डाळ झाली आहे बनवून आमची. बोलली मला बनवायला आणि मध्ये 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 स्वतःच बनवून टाकले. हे टाकून ते टाकून, हे करून ते करून, देखो हिने आल्यापासून लय त्रास दिला मी आईला, म्हणून आईने ही टपली दिली आहे मला. आई ह्याचा बदला मी घेणार आहे. ह्याच्या पहिला पण मला एक टपली मारली आई तू. बाय गाईज. मी रात्री त्याच्यानंतर मूवीला गेलीच नाही, कुठे नाही गेले मी, आणि मी घरीच होती आणि येऊन झोपून गेली डायरेक्ट. मग व्लॉग मी आता चालू करते. आता मला लय असं होतं की यार मला ना खरं व्लॉग बनवायचे आहेत, पण माझ्याकडे कॉन्टेंट नाही भेटत आहे मला. मी बाहेर जाऊ शकत नाही, घरी हे लोक झोपून आहेत, तर मी घरी कायच व्लॉग बनवेन. म्हणून मला काही समजत नाही की मी काय शूट काय करू. आता पण हे दोघं झोपलेत, मी तरी पण ऑन केला की मी ॲटलीस्ट सांगते की माझा प्रॉब्लेम काय आहे. आणि बाहेर जाते तर बाहेर कोणत्या तरी रिझनमुळे मी तिकडे शूट नाही करू शकत आहे. ज्याच्यासोबत मी असते मी शूट नाही करू शकत आहे. तर मला समजत नाही आता मी करू काय. करू क्या दोस्तो. हा व्लॉग मी तरी पण आज हा व्लॉग टाकते, जेवढा बनला आहे तेवढाच टाकते. खूप कमी बनला आहे पण तरी पण मी टाकते. मी कधी एवढा छोटा व्लॉग आजपर्यंत नाही टाकला आहे, पण तरी टाकते चाललं आहे नुसतं. पण आता मी काही करू. मला प्लीज या कमेंट्समध्ये प्लीज सांगा की मी असं काय व्हिडिओ बनवू, कोणते व्हिडिओ बनवू. आणि तुम्ही प्लीज मला समजून घ्या की मी का कॉन्टेंट नाही टाकत आहे, मी का व्लॉग नाही टाकत आहे काही. कारण माझ्याकडे खरंच काय दाखवायला काय राहिलं नाही आता. तर त्याच्यासाठी मला काहीतरी डोखा लावायला लागणार आहे. नाहीतर तुम्हाला तर माहितीच आहे मी तरी पण व्लॉग काढतेच आणि टाकतेच काहीतरी करून. इथपर्यंत व्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू गाईज, थँक्यू. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.